तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथे बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15वा वित्त आयोग कार्यक्रमाअंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथे 21 जागा आहेत. तर अजासाठी इथं 2 जागा आहेत. अजसाठी 2 आहे, विजासाठी 1 आहे, भजबसाठी 1 आहे, भजकसाठी 1 आहे, इमावासाठी 5 आहेत, SCBCसाठी 3 आहेत, EWSसाठी 2 आहेत, खुल्या प्रवर्गासाठी इथं 4 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे. तसेच व्हॅलिड MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 60,000 रुपये तर मिळणार आहे. त्यानंतर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत जी पदे आहेत तर ती आहेत मेडिकल ऑफिसर MBBS. तर यासाठी इथं 7 जागा आहेत. तर अजसाठी 1 आहे, विजासाठी 1 आहे, इमावासाठी 2 आहेत, SCBCसाठी 2 आहे, EWSसाठी 1 आहे. यासाठी पण तुम्हाला MBBSची पदवी इथं लागणार आहे. तसेच व्हॅलिड MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते इथं 60,000 रुपये मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 70 वर्षापर्यंत आहे. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 29/6/2026 पर्यंत असणार आहे. तसेच या पदांसाठी शासकीय निमशासकीय अनुभव इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि या दोन्ही पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं स्वतंत्रपणे अर्ज सादर करावा लागेल. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं मुलाखतीद्वारे होणार आहे आणि त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करून अंतिम निवड यादी इथं प्रसिद्ध केली जाणार आहे. तर याची संपूर्ण माहिती तुम्ही जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून इथं घेऊ शकता. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे तसेच गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. दर महिन्याच्या 5 व 20 तारखेला 10 ते 12 या वेळेमध्ये आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कुंटेबाग, रायगड जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग. तर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.